ठळक असेल, ठळक असेल. घाबरणार नाहीत. नाही. पण तुम्हाला नेतृत्वामध्ये जसं आपल्याला माहिती आहे, मनसे बोलले की मारहाण, तर हेच पहिलं शिकवलं जातं का सर्वात, की शिवसेना कुठेतरी कमजोर पडली आहे, त्यामुळे मनसे सोबत आली आहे. पण जे सत्तेत आहेत आता, ते एक रूल अप्लाय करतायत की समोरच्याचा पूर्ण पक्ष फोडून काढायचा, म्हणजे काय उरणारच नाही त्यांच्यामध्ये. हे असं करत करत त्यांनी अख्खी शिवसेना संपवली. असे करत करत ते इतर पक्षांवरती पण जातील. तर मग तुम्ही तुमच्या पक्षाची बांधणी कशी करताय आतून? तर ढोंगण्यावर फटके दिले असते बाळासाहेबांनी, दिलेच प्रत्येकाच्या असते. ढोंगण्यावर फटके दिले असते. अगदी एक एक मला क्लिप आठवते अशी, की बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते त्यांनी सांगितलं होतं, काही कुठला आमदार जर एक जरी फुटला तर त्याला कशाने चपलीने झोडा की असं काहीतरी होतं. बरोबर बरोबर. सन्मान्य राजसाहेबांना जर बघायला गेलं तर ना त्यांच्या बोलण्यात कोणी हात धरू शकत, ना काम करण्यात कोणी हात धरू शकत. बरोबर. आणि अमित साहेबांकडे बघायला गेलं तुम्ही, जसं हे स्टेजवरती दोन भाऊ एकत्र आले, तसे खाली कार्यकर्ते पण एकत्र आलेत का? नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज एक परत नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय. तर आज आपल्या सोबत आहेत मनसेचे विद्यार्थी सेना या कल्याणचे अध्यक्ष. तर चला आपण त्यांना भेटूया. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आज पॉडकास्ट मध्ये आलात. आपण थोडा वार्तालाप करणारच आहोत. त्याच्या आधी तुमच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी अंकुश राजपूत. गेल्या 16 वर्षापासून मनसे या पक्षात सक्रिय आहे, एकनिष्ठ आहे. आणि गेल्या काल परवाच माझी कल्याण शहराध्यक्षपदी निवड झाली विद्यार्थी सेनेची. खूप छान, खूप छान. जसं आता तुम्ही बोललात की तुमची सध्या म्हणजे आत्ताच नियुक्ती झाली तुमची कल्याण शहरच्या अध्यक्षपदी. कसं वाटतंय तुम्हाला? कारण का एखाद्या साध्या घरातून, आपण छोट्या घरातून एखादा मोठा पद भूषवतो तेव्हा काय फिलिंग होते? सर्वप्रथम तर माझ्या परिवारातलं कोणी बघायला गेलं ना तर राजकारणात नव्हतंच, कोणीच नाही. कोणीच नाही. हा, या राजकारणात येण्यामागचं कारणच राज आहे, म्हणजे आमचे राजसाहेब राजसाहेब ठाकरे. ठाकरे. हो. काय होतं, मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा, लढणारा एकमेव नेता आहे. आणि त्याचे हात बळकट करण्यासाठी मी राजकारणात आलो. खूप छान. आता तुमचं मोटिवेशन काय होतं? आता बोललात राजसाहेब ठाकरे, पण काही असतं आपलं की एखादा नेता आपण निवडतो, बरोबर. त्याच्या आधी कुठली तरी गोष्ट त्या नेत्याची आपल्याला खूप आवडते. मराठी माणसावर असलेलं प्रेम, मराठी भाषेवर असलेलं प्रेम. मी वयाच्या 14-15 वर्षापासून साहेबांना बघतोय. हा, तो क्रेजच साहेबांचा वेगळा आहे ना. बघा, एखाद्याची भाषा शैली ती ती पूर्ण एखाद्याला क्रेज करून टाकते. आणि तरुण पिढीमध्ये ना तो नेता मिळायला वेळ लागतो. बरोबर. तो आम्हाला लवकर मिळाला, तो नेता. हा, तर मग आता जसं बोललात तुम्ही राजसाहेबांची क्रेज लागते, तो नेता भेटणं खूप महत्वाचं असतं. तसं बोलायला गेलं तर राजसाहेब ठाकरे आणि आपले बाळासाहेब ठाकरे यांची शैली एकदम सारखीच आहे. एकदम हुबेहुबच ते, म्हणजे भाषण बरोबर, असू दे, त्यांची बोलण्याची स्टाईल असू दे, सर्व सारखं आहे. तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण बाळासाहेबांबरोबर प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये जावं कधी? बघा, मी त्यावेळेस 100% बाळासाहेबांना मानणारा कार्यकर्ता होतो मी. पण त्यावेळेस मी शाळेत होतो, हा, विद्यार्थी होतो. तेवढा क्रेज बाळासाहेबांबद्दल होता, पण राजकारणात यावं, पक्षात काम करावं, तेवढा मोठा देखील मी नव्हतो. बरोबर. बाळासाहेब ठाकरेंनंतर राजसाहेब ठाकरेच. मी जेव्हा वयात आलो, माझी शाळा संपली, कॉलेजमध्ये गेलो, हा, त्याच्यानंतर माझ्या समोर एकच चेहरा होता की महाराष्ट्रासाठी कोण करतंय तर राजसाहेब ठाकरे दिसले. मराठी माणसासाठी कोण करतंय तर राजसाहेब ठाकरे दिसले. बरोबर. मराठी भाषेसाठी कोण लढतंय तर राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिसली. मी तिकडे त्या प्रवाहात वाहत गेलो. अगदी बरोबर. जसं आता आपण बोललो की शिवसेना आणि मनसे, तुम्हाला मनसे जास्त आवडलं, पण आता सध्याच्या स्थितीमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आली आहे. बरोबर. तर तुम्हाला असं वाटतं का आता काही तुमच्या मते की शिवसेना कुठेतरी कमजोर पडली आहे, त्यामुळे मनसे सोबत आली आहे? नाही नाही, असं काही नाहीये. बघा, मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. हा, मराठी माणूस मुंबईतून, महाराष्ट्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. हम्म. त्यामुळे हे ठाकरे बंधू एकत्र आलेत. कोण करतोय प्रयत्न? दिसतंय आपल्याला. साधारण भारतीय जनता पार्टी असेल, हे पूर्णपणे प्रयत्नात आहेत. मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाणं, मराठी माणसाला मुंबईच्या हद्दपार करणं, हे प्रयत्न खूप बेकार चालू आहेत. आणि सन्माननीय राजसाहेब प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीसाठी बोलत आलेत की विरोधी पक्षांनी यांच्या विरुद्ध एकत्र आलं पाहिजे.
बरोबर. ही गरज आहे. साधारण साहेब 2016 पासून बोलतायत. हम्म. साहेबांचं म्हणणं आत्ता हळूहळू प्रत्येक राजकीय पक्षांना पटतंय. बरोबर. कारण की जी हुकुमशाही भारतीय जनता पार्टीने लावलेली आहे हा. महाराष्ट्रात, पूर्ण देशात, ती बघता आज इतर अनेक विरोधी पक्षांना आज कळतंय की राज ठाकरे हा महाराष्ट्रात जे ओरडून सांगत होता त्याच खरं पटतंय लोकांना. त्या ओके. तर म्हणजे आपण बोलतोय की म्हणजे असं म्हणू शकत नाही आपण की शिवसेना कुठे कमकुवत झाले किंवा मनसे कुठे कमकुवत झाले म्हणून दोन भाऊ एकत्र आलेत. अजिबात नाही. मराठी माणसासाठी हे भाऊ दोन्ही एकत्र आलेत, महाराष्ट्रासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आलेत. हे खरंच सांगेन मी, नक्की सांगेन. मग जसं हे स्टेजवरती दोन भाऊ एकत्र आले तसे खाली कार्यकर्ते पण एकत्र आलेत का? नक्की. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील एकत्र आलेले आहेत. म्हणजे तुम्ही मला जरी विचारणार ना की हे दोन भाऊ एकत्र आल्याने आनंद, खूप आनंद झालेला आहे. खूप आनंद झालेला आहे. जेव्हा पहिली सभा झाली ना मुंबईला, तेव्हा ते आनंदाचे अश्रू होते प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात. म्हणजे उबाडाच्या असतील किंवा मनसेच्या असतील, आनंदाचे अश्रू होते की एवढ्या वर्षानंतर, म्हणजे प्रत्येकाने प्रयत्न केले ना हो. बरोबर. या दोन भावांना वेगळं ठेवण्यासाठी गेल्या 20 वर्षापासून प्रत्येक नेत्यांनी प्रयत्न केले, प्रत्येक पक्षांनी प्रयत्न केले. बरोबर. पण आज हे दोन भाऊ एकत्र आलेत ना, ते सोबत ठेवण्यासाठी आम्ही कार्यकर्ते म्हणून प्रत्येक वेळेस प्रयत्न करू की हे कुठे त्यांची जोडी, ते युती तुटली नाही पाहिजे. अगदी बरोबर. यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू कार्यकर्ता म्हणून. अगदी बरोबर. कारण का मराठी माणूस त्याला माहितीच असणार आहे की त्यांनी ह्या फेज मध्ये जेव्हा हे वेगवेगळे होते तेव्हा त्यांना किती भासलं की हे दोन भाऊ एकत्र आले असते तर कुठे वेगळा अजून महाराष्ट्र झाला असता. तर त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्रच जसे आदित्य ठाकरे साहेब, अमित ठाकरे साहेब, त्यांच्या खाली तुम्ही काम करताय, म्हणजे त्यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करताय. तर ते कसं तुम्हाला वाटतं, त्यांचं नेतृत्व कसं आहे? बघा, अमित साहेब ठाकरे हे राजकारण म्हणून कधीच नाही, एक वेगळाच नेता आहे ज्याला कोणत्याही गोष्टीचं श्रेय घ्यायला अजिबात आवडत नाही, पण काम करायला एक नंबर. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रत्येक बाजू ठामपणे मांडणं आणि काम करून देणं, पण त्या गोष्टीचं श्रेय घ्यायची वेळ आली ना तर तो आमचा नेता मागे होतो. श्रेय नको, त्या विद्यार्थ्याचं काम झालं ना त्यातच त्याचा आनंद आहे. असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. हो, बट त्याचा फायदा झाला पाहिजे तेवढा होत नाही, मग असं बोलू शकतो आपण? नाही, आता ते म्हणतात ना, राजकारण हा वेगळा प्रकार झाला, पण त्या राजकारणा पलीकडचं नेतृत्व हे आमचे साहेब आहेत. मग ते राज साहेब असतील किंवा अमित साहेब असतील. तर आता तुम्ही आम्हाला एक फक्त सांगा की एक चांगली गोष्ट मनसेबद्दल आणि एक वाईट गोष्ट, तुम्ही एखादी चूक जी मनसेला आतापर्यंत अशी बोलतो ना आपण की चूक झाली आहे ती सुधारली पाहिजे, असं. चांगल्या गोष्टी तर असंख्य आहेत. बघा, साहेबांची एक गोष्ट मला आवडते की सर्वसामान्य परिवारातला छोटासा छोटा कार्यकर्ता त्यांनी नेत्यांपर्यंत नेला, आमदार बनवले, नगरसेवक बनवले, मोठमोठ्या पदांवर नेऊन ठेवले. बरोबर. ही माझ्या पक्षातली, माझा स्वाभिमान, माझा अभिमान आहे त्या पक्षाबद्दल, राजसाहेबांबद्दल, की सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता त्यांनी एवढ्या उंच पदावर, म्हणजे माझंच नाही सांगत मी, असंख्य आमदार बनवले साहेबांनी, मोठमोठ्या पदांवर नेऊन ठेवले प्रत्येकाला. त्यात दुजाभाव नसतो साहेबांकडे की हा नेत्याचा पोरगा आहे, ह्याला वरती न्यायचं. सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता मोठा करणारा माझा पक्ष आहे. ही चांगली गोष्ट आहे माझ्या पक्षात. ओके. आणि वाईट एखादी चूक? नाही, वाईट किंवा चूक म्हणता येणार नाही, पण असंख्य वेळा मग ते सन्मान्य राजसाहेब असतील किंवा अमित साहेब असतील, ह्यांना राजकारण म्हणून कधी करत नाहीत त्या गोष्टीत. ते म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला आता सांगितलं ना, श्रेय घेणं हे त्यांना तितपर आवडत नाही. सन्मान्य राजसाहेबांचा असंख्य वेळा तुम्ही भाषणात ऐकला असेल, सत्याला लाथ मारणारा एकमेव नेता आहे तो. म्हणजे निवडणुकांसाठी किंवा प्रत्येक निवडणुकांसाठी किंवा स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी तो लोकांची कामं नाही करत. कुठे लोकांचा फायदा व्हायला पाहिजे, महाराष्ट्र माझा पुढे गेला पाहिजे, ह्यासाठी कामं करत असतात. त्यामुळे चूक म्हणता येणार नाही, पण श्रेय घेता येत नाही ह्या नेत्यांना. हे श्रेय घेत नाहीत कधी. श्रेय घेत नाहीत. श्रेय स्वतःसाठी घेत नाहीत कधीच. उदाहरणार्थ म्हणजे काम करतील, श्रेय नाही घेणार. उदाहरण आता तुम्ही परवाचं घ्या, जंतर मंतरला जे लाठीचार्ज झाला, विद्यार्थ्यांना मारलं गेलं, त्याच्यानंतर अमित साहेब स्वतः उतरले मुंबईत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले. पोलीस व्हॅन मध्ये अटक केलेल्या विद्यार्थ्यांना देखील सोडवलं. जेव्हा मोर्चा होता 25 तारखेला देखील स्टेजवर न उभा राहता खाली उभे राहिले. अगदी बरोबर. आणि साधारण तुम्हाला सांगतो मी, 24 तारखेला आमची देखील विद्यार्थी सेनेची पदाधिकारी मेळावा झालेला. ओके. अमित साहेबांनी सरळ सांगितलेलं कोणत्याही प्रकारचं विद्यार्थी सेनेला श्रेय घ्यायचं नाहीये.
पण त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोठा भाऊ म्हणून, पाठीराखा म्हणून सोबत राहायचंय. जे दिल्लीला झालं ते मुंबई. त्या गोष्टी इथे घडता कामा नयेत. बरोबर. आणि अशा काय घडल्या तर तुम्ही प्रत्येकाने व्यवस्थित साईडला घेऊन जो काय मनसे समाचार असतो तो दिला तरी हरकत नाही. ओके. पण त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहावा हा सांगणारा माझा नेता आहे. हो. तर जसं आपण बोलतोय की येणारा भविष्य पिढी जसे अमित ठाकरे साहेब आहेत, त्यांचं कधी भाषण एवढं तडफदार असं कधी नसतं जसं राजसाहेबांचं असतं तसं. पण त्यांची वर्किंग स्टाईल खूप चांगली असं बोलतात. ऐकूनच आहे आतापर्यंत आम्ही. तर त्यांच्या वर्किंग स्टाईल बद्दल थोडं सांगा आम्हाला. ते पक्ष बांधणी कशी करतात, पक्षांमध्ये माणसं त्यांच्याबरोबर सोबत कशी राहतात, त्याच्याबद्दल थोडं सांगा. बघा, सन्माननीय अमित साहेब आणि सन्माननीय राज साहेब 100% फरक आहे. नाही म्हणतच नाही. पण अमित साहेबांचा स्वभाव तुम्हाला सांगितला ना मी, प्रत्येक गोष्टीत म्हणजे असं ते कधीच व्यक्ती नाहीत की ते ग्राउंड लेवलला काम करणार नेतृत्व आहे. म्हणजे असंख्य वेळा तुम्ही सभेत देखील बघाल ना, राज साहेबांच्या सभेत देखील साहेबांचा पोरगा म्हणून ते कधी स्टेजवर नसतात. कुठल्या तरी कोपऱ्यात उभे राहून ते भाषण बघत असतात. तुम्ही अनेक वेळा बघा. मी तुम्हाला सांगतो, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असले तरी ते त्या गोष्टीप्रमाणे वागत नाहीत आमच्याशी कधी. ग्राउंडला उतरून आमच्यासोबत काम करणं, पक्षातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला वेळ देणं, संघटना वाढवण्यासाठी काम करणं. म्हणजे बघा, प्रत्येकाकडं नेतृत्व असतंच. बरोबर. वक्तृत्व तसंच प्रत्येकाचं सेम असेल सांगता येत नाही. पण ते नेतृत्व घेण्यासाठी अमित साहेब ठाकरे खमकान येत आहे. एकदम खूप छान गोष्ट आहे. कारण का आपण पाहिलंय भरपूर वेळेला राजसाहेबांचं बोलणं चांगलं आहे. त्यानंतर युवामध्ये गेलं तर आदित्य ठाकरे साहेब ते पण चांगलं म्हणजे बोलतात, भाषण देतात. पण अमित ठाकरे साहेबांना आपण कधी पाहिलं नाहीये बोलताना एवढं. नाही बघा, त्या व्यक्तीला ना, असंख्य व्यक्तींना कसं असतं, बोलण्यात आणि काम करण्यात फरक आहे. सन्मान्य राज साहेबांना जर बघायला गेलं तर ना त्यांच्या बोलण्यात कोणी हात धरू शकत, ना काम करण्यात कोणी हात धरू शकत. बरोबर. आणि अमित साहेबांकडे बघायला गेलं तुम्ही तर खरं सांगतो, विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणं, विद्यार्थ्यांसाठी काम करणं, त्या गोष्टीत त्यांचा कोणी हात नाही धरू शकत. आता जसं तुम्ही सांगितलं की अमित ठाकरे साहेब यांचं नेतृत्व चांगलं आहे म्हणून, पण तुम्हाला नेतृत्वामध्ये जसं आपल्याला माहिती आहे मनसे बोलले की मारहाण, तर हेच पहिलं शिकवलं जातं का सर्वात? नाही, असं काही नाहीये. सन्मान्य राज साहेबांनी देखील सांगितलंय, अन्याय दिसेल तिथे लात मारा. पण त्याच्या आधी देखील सन्मान्य साहेबांनी सांगितलेलं आहे, पहिला हात जोडून मग हात सोडून. जर अनेक वेळा मनसेचे पदाधिकारी तिथे जाऊन जर हात जोडून जर तुम्हाला काही सांगत असतील, त्याच्यावर तुम्ही त्यांना प्रत्युत्तर काही देत नसाल, त्या गोष्टी करत नसाल, तर हात सोडावा लागतो. बरोबर. मारहाण करणं हा माझ्या पक्षाचं शिकवण नाहीये. माझ्या पक्षाची मारहाणच करून या. पण जिथे हात जोडून काम होतं तिथे आम्ही हात जोडून करतो. पण हात जोडून तो व्यक्ती ऐकत नसेल तर मला सांगा काय करायचं? हात सोडावाच लागतो 100%. म्हणजे हे आपल्याला जर आणि तरचा भाग दाखवला जातो असं. तर काही हिंदी मीडिया तेच करते ना. असंख्य वेळा काय करते हिंदी मीडिया, राज साहेब ठाकरे के लोगों ने मारा. बरोबर. अरे पण ते का मारतात? त्याच्या मागचा तुम्ही विचार केलाय का मारतात? काय होतं, असंख्य वेळा बाहेरून येणाऱ्या, तुम्ही आता केसेस बघितले ना तर मुंबईमध्ये साधारण 80% ज्या गुन्हे झालेत दाखल ते परप्रांतीय आहेत. बरोबर. त्या गुन्ह्यांमध्ये. बरोबर. मग त्या गोष्टी जर आम्ही मारत असू तर काय चुकीचं आहे आमचं? बरोबर आहे, अगदी बरोबर. मग ह्याच्यावरती लोकांनी पण विचार केला पाहिजे आणि मीडियाने पण विचार केला पाहिजे, आपण काय दाखवतोय. नक्कीच केला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे ज्या गोष्टी जर तर मी असंख्य वेळा अनेकांना मारलेत, असंख्य गुन्हे माझ्यावर दाखल झालेत. पण हिंदी न्यूजला तुम्ही बघाल ना तर मध्यंतरी एका इडलीवाल्याला मी मारलेलो, इडली सांबारवाल्याला. हिंदी न्यूजवाल्यांनी एवढं दाखवलं, ओ रेड शर्ट के हरा शर्ट वाला लड़का देखो, जो सभ्य दिख रहा है लेकिन वो गुंडा है. आता आम्ही गुंडा आहोत का? त्याचं वक्तव्य एवढं असं घाणेरडं होतं, मराठी आदमी को हम गांड लाल होने तक मारते. बापरे. अशा गोष्टी चिड नाही येणार का? जर इथे येऊन धंदा करणार असाल, इथे येऊन नोकरी करणार असाल आणि इथल्याच मराठी माणसाला, मराठी भाषेला जर शिव्या देणार असाल तर मारणार नाही का आम्ही? नक्कीच मारणार. अगदी बरोबर. जर असं वाक्य कोण वापरत असेल तर मग साहजिक आहे.
पण हात सोडता तुम्ही तेव्हा मनात भीती नाही का वाटत तुम्हाला? नाही, सन्माननीय राजसाहेब ठाकरे नावाची जी विलक्षण शक्ती आमच्या मागे आहे ना, त्याच्यामुळे ती भीती नाही वाटत आम्हाला. कारण की काय होतं, मनसेची विधी कक्ष आहे, जी वकील सेना आहे, ती पूर्णपणे आमच्या मागे उभी असते त्यावेळेस, 100%. आणि दुसरी गोष्ट अशी, माझ्या घरातून माझ्या आईकडून फुल सपोर्ट आहे. मी तेच विचारणार होतो. काय होतं, राजकारणात असताना घरच्यांचा सपोर्ट मिळणं गरजेचं असतं. बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या घरचे त्याला मागे खेचत असतात की नको, राजकारण नको. पण माझ्या घरी असं सांगितलं गेलेलं आहे, तू राजकारणात पड, पण चांगल्या गोष्टींसाठी. जिथं असंख्य लोकांवर अन्याय होत आहेत तिथे तू जाणं गरजेचं आहेस. तुला त्यासाठीच देवानी बनवलंय. माझी आई मला सतत सांगत असते. आणि कुठे माझ्यावर असंख्य केसेस आहेत ना हो, तर अनेक वेळा मला जेलमध्ये पण जायला लागलेलं आहे. काय बोलताय? हो. तुम्ही असंख्य वेळा बघा, जेव्हा मोठे आंदोलन असतात तेव्हा मी 8-8 दिवस घरी नसतो. आम्ही घरी नसतात? हो. ते आम्ही कुठेतरी बाहेर जावं लागतं, घरापासून परिवारापासून लांब राहावं लागतं. आता हे आंदोलनं असतील किंवा काही गोष्टी असतील, ते माझ्या स्वतःसाठी नसतात, स्वार्थासाठी नसतात. बरोबर. ते लोकांसाठी असतात. बरोबर. पण त्या लोकांसाठी काम करताना ना, घरच्यांपासून लांब राहायला लागतं. हे मी खूप वेळा अनुभवलंय. अगदी बरोबर. माझ्यासोबत झालेल्या गोष्टी आहेत. बरोबर आहे ना, लोकांसाठी काम करताना घर सोडावं लागतं. खूप छान. पण जसं तुम्ही बोलात की केसेस पण होतात तुमच्या अंगावरती, केसेस पण आहेत. केसेस झालेले आहेत माझ्यावर. तर तुमच्या बॅक एंडला मनसेची टीम तुम्हाला कशी हँडल करते मग? 100% पक्षाने जी विधी कक्ष दिलाय मी तुम्हाला सांगितलं, ती 100% आमच्या मागे उभी राहते. ओके. आणि ह्याच्या आधीपासून पक्षाकडून असंख्य केसेस प्रत्येक कार्यकर्त्यांच्या नील केलेत. नील करतात? हो. म्हणजे 2006 सन्माननीय राजसाहेबांनी 2006ला पक्ष काढला. 2008 पासून जी कल्याण रेल्वेची केसेस होत्या असंख्य त्यातून आता तुम्ही बघितलं असेल, त्याचा निकाल लागलेला आहे मध्यंतरी, नील झाला. पक्ष गुन्हा दाखल झाल्यानंतर लोक असं म्हणतात की मनसे वाऱ्यावर सोडून देते. अजिबात नाहीये. मी त्यातला कार्यकर्ता आहे. माझ्यावर गुन्हे असंख्य दाखल झालेले आहेत, पण माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलाय प्रत्येक वेळेस माझा पक्ष माझ्या मागे उभा राहिलाय. खूप छान, खूप छान. कारण का हात सोडणं, व्हायरल होणं हे तर वेगळी गोष्ट आहे, पण पक्ष मागे उभं राहायलाच पाहिजे. खूप छान. त्यामुळे तर कार्यकर्त्याला बळ येतो आणि आणखीन जोशाने जोमाने तो कार्यकर्ता काम करतो. आज माझं काम करण्याचं, जोशाने जोमाने काम करण्याचं एकमेव ही गोष्ट आहे, माझा पक्ष, माझे साहेब माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत. कधी त्यांना समोरून असं भेटून काही सांगण्याचा योग आलाय का? नाही, असं नाही. कारण की काय होतं माहितीये का, अनेक वेळा साहेबांसमोर आपण गेलो ना, तर आपल्या तोंडून काहीच शब्द निघू शकत नाही. पूर्ण आपण स्टॉप होऊन जातो, शांत होऊन जातो. अनेक वेळा भेटलोय मी, खूप वेळा भेटलोय. साधारण नाही म्हटलं तरी 100-1 वेळा भेटलो असेल मी आतापर्यंत साहेबांना. खूप वेळा भेटलोय. पण साहेबांशी काय बोलावं आणि नाही जमत. फक्त नमस्कार एवढं, नमस्कार करायचा, शुभेच्छा द्यायचा. खूप छान. जसं काम करताय तुम्ही, खूप छान करताय. याच्यावरच बोलतो की तुमच्याकडे मदत मागायला लोक येतात, ती कशी येतात आणि कोणकोणत्या समस्या घेऊन येतात? लोक मदत मागायला असंख्य येतात. मग माझ्या संपर्कातले असतील, माझ्या सोशल मीडिया पेजेसवर त्यांचे काही असतील, त्या संपर्कातले असतील, असंख्य माझे अनेक लोक मित्र परिवार आहेत, बरोबर, त्यांच्या माध्यमातून येतील. असंख्य वेगवेगळ्या समस्या असतात. बरोबर. प्रत्येकाची समस्या वेगळी असते. लॉकडाऊन नंतर तर प्रत्येकाची ही एक समस्या होती की मी घरासाठी, गाडीसाठी लोन घेतलेलं आहे आणि ती बँक आम्हाला त्रास देते. बरोबर. म्हणजे त्या कमीत कमी त्या 2-3 वर्षाचा पण इंटरेस्ट त्यांनी लावलेला, असंख्यरित्या इंटरेस्ट लावलेला, चुकीच्या पद्धतीने त्याच्यावर पुन्हा व्याज लावलेलं, चक्री व्याज लावलं. मग त्या गोष्टी फाईन लावल्या वेगळ्या. अशा करून मी असंख्य वेगवेगळ्या गोष्टी येतात ना, त्यांना त्या गोष्टींना, त्या लोकांना मदत करून देणं माझं काम असतं आणि मी करत असतो. ओके. कोणाच्या रिक्षा उचलल्या गेल्या, त्यांना आपण रिक्षा सोडवून दिलेल्या आहेत. असंख्य काही महिला होत्या मध्यंतरी माझ्याकडे आलेल्या कल्याण शहरातल्या, पतपेढीमध्ये लोन होतं त्यांचं लॉकडाऊनच्या आधीपासून. लॉकडाऊन नंतर जेवढा इंटरेस्ट लावलेला 6 वर्षाचा कमी करून दिले, प्रिन्सिपल अमाऊंट भरायला लावली. मध्यंतरी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, एका फायनान्स मध्ये रूम सील केलेली, त्या महिलेला आपण रूम मिळवून दिली. बरोबर. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. प्रत्येकच गोष्टींचा व्हिडिओ काढायला आम्हाला वेळ नसतो. बरोबर. म्हणजे दिवसात मी असंख्य कामं करत असेल, कधीतरी आमची पोस्ट बनते, कधीतरी तो व्हिडिओ व्हायरल होतो. प्रत्येकच गोष्टीचा व्हिडिओ बनवणं माझं काम नाहीये. अगदी बरोबर. तुम्हाला छोटं उदाहरण देऊ का मी, कल्याण स्कायवॉकवर
हा साधारण 2022-23 एक छोटा पोरगा एक 200-300 रुपयाची वस्तू घ्यायला आलेला. हा तर त्याच्यासोबत जी घटना घडली, तुटलेली वस्तू दिली, त्याच्यानंतर त्यांनी परत दिल्यानंतर नाही लेते जा बोलले. हा तो शोधत शोधत आमच्या मनसे कार्यालयात आला. हा मी आणि माझ्या सहकार्याने जाऊन स्टेशनला खूप मोठा राडा केला. त्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मारल्यानंतर गुन्हे दाखल त्यांच्यावर करायला लावले. हा महापालिकेला तक्रारी केल्या, पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या. अजून पण आताही तुम्ही कल्याण स्टेशनला जाऊन बघाल ना, फेरीवाले तिथंच आहेत. पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. आज पण तारखा आहेत आमच्या. बापरे. म्हणजे लोकांसाठी लढणाऱ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि जे बाहेरून येणारे परप्रांतीय तिथे बसलेत ते अजून पण बसलेत. मग ह्याच्या हप्ते खातात कोण? महापालिका, पोलीस स्टेशन, की कुठले सरकारी कर्मचारी? सरकारी कर्मचारी तर असतील का सत्तेत बसलेले नेते? हे हप्ते खातात तरी कोण? ही गोष्ट बघितली पाहिजे. अगदी बरोबर. आमच्यावर केसेस अजून चालू आहेत. त्या सामान्य माणसावरती, जो सामान्य माणसासाठी काम करतोय त्याच्यावरती केसेस चांगल्या चालतात. आपल्या मराठी माणसाची हीच गोष्ट पण चुकते. जो काम करतोय त्याच्या मागे ठामपणे कधी उभे राहणार नाही, आणि जो नाही करत त्याला चांगला सपोर्ट करत राहतील. जर ठामपणे उभा राहणार नाहीत, ह्याच्यावरून बोलूया आपण की राजसाहेब ठाकरे एवढं काम करतायत मनसेच्या निमित्ताने, मनसे पक्षाच्या ह्याच्यातून, पण त्यांना कधी पण इलेक्शन मध्ये वोट्स पाहिजे तेवढे भेटत नाहीत किंवा सीट्स पाहिजे तेवढे येत नाहीत, सत्ता स्थापन नाही होत आहे. तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटतं? बघा, ह्यात सर्वप्रथम तर मी तुम्हाला सांगतो, पैशांचा जोर आणि ईव्हीएम मधून होणारी वोट चोरी. हो. मनसेला मतदान होतंय का? 100% होतंय. जातोय. मी असंख्य निवडणुका बघितल्या. लोक भरभरून प्रेम देत आहेत. लोक आम्हाला सांगून जात आहेत की आम्ही मनसेला मत देतोय, आम्ही मनसेला मत दिलंय. तर हे मतदान जातंय कुठे? 100%. ईव्हीएम मध्ये जी चोरी आहे ती थांबत नाही. बॅलेट पेपरवर जोपर्यंत निवडणुका होत नाहीत सातत्याने हे चालू राहील. लोकांवरचं प्रेम आहे का मनसेवर? 100%. लोक मतदान देतात. मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, लोकांचं मतदान मनसेला होतं, ते चोरलं जातंय. मत चोरी होते. मी तुम्हाला ह्या निवडणुकीचा अनुभव सांगू शकतो. माझा मित्र उमेदवार होता. रेल्वे इंजिन 11 नंबर पॅनल आणि रेल्वे इंजिनचं बटन दाबण्यात कडक जात होतं. हो. ते दाबलं जात नव्हतं आणि तिथले निवडणूक अधिकारी काय सांगत होते, ते दाबलं जात नाही ना तर दुसरं कोणतंही दाबा, हे तुमचं काम नाही ना. ते दाबलं जात नाही तर दुसरं दाबा हे सांगणं तुमचं काम नाहीये. ती मशीन ईव्हीएम चेक करावी, बदलावी, हे तुमचं काम आहे. बरोबर. हे तुम्हाला सांगू ना, म्हणजे मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. आरोप करणं ही मोठी गोष्ट होईल माझ्यासाठी. पण प्रत्येक अधिकाऱ्यापासून सगळे, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यापासून सगळे विकले गेलेले. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. मी उमेदवार प्रतिनिधी होतो. मी त्या निवडणुकीच्या कालावधीत पूर्णपणे, मतदानाच्या कालावधीत पूर्णपणे तो दिवस मी प्रत्येक शाळेच्या आत जाऊन काम केलंय. मला दिसून आलंय प्रत्येक अधिकारी हा विकला गेलेला. प्रत्येक अधिकारी. आजकाल पैशावरती सर्व चालू, सर्व पैशांवरती चालू आहे. एक मला क्लिप आठवते अशी की बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते त्यांनी सांगितलं होतं काही कुठला आमदार जर एक जरी फुटला तर त्याला कशा चपलीने जोडा की असं काहीतरी होतं. बरोबर. पण ते शिवसेनामध्ये आता होतंय आणि झालं, आपण भरपूर प्रमाणात झालं. तर ते अप्लाय झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, नक्कीच झालं पाहिजे. काय होतं, लोकांनी तुम्हाला मतदान त्या नेत्याकडे बघून दिलेलं आहे, त्या पक्षाकडे बघून दिलेलं आहे, त्या काम करणाऱ्या लोकांकडे बघून दिलेलं आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर समजा आता एखादा आमदार खासदार निवडून आला, त्या मतदान त्याच्यामुळे नाही झालेलं आहे, ते त्याच्या पक्षामुळे झालेलं आहे. बरोबर. त्याच्यासोबत असंख्य लोक असतात जे पक्षाची एकनिष्ठ पदाधिकारी असतात, त्यांनी केलेली कामं असतात ग्राउंड लेवलला, त्याच्यामुळे झालेलं मतदान असतं. आणि तुम्ही जर त्या गोष्टी निवडून आल्यानंतर जर दुसऱ्या पक्षात जाणार असाल ना, खरंच चोपला पाहिजे. 100% बोलतो मी. बरोबर. म्हणजे आमच्या पक्षात जर अशी कधी वेळ झाली आणि साहेबांनी आदेश द्यावा, ठोका, नक्की ठोकणार. सर्वप्रथम अंकुश राजपूत असेल त्या आमदाराला किंवा नगरसेवकाला ठोकायला, एवढं सांगेल. खूप छान. कारण का ही लोकांची फसवणूक आहे असं वाटलं जातं. लोकांची फसवणूक आहे. लोक त्या चेहऱ्याला बघून, त्या पक्षाकडे बघून, त्याच्या कार्यकर्त्यांची जी मेहनत असते ती सर्व त्या फळाला लागलेली असते.
बघा, निवडणुकीमध्ये सर्वप्रथम महत्वाचं असतं ते चिन्ह. बरोबर. त्या चिन्हावर तुम्हाला मतदान देतात. ते चिन्ह त्या राजकीय पक्षाचं आहे. तुम्ही त्या पक्षामुळे, त्या चिन्हामुळे निवडून आल्यानंतर तुम्ही जर सोडून जाणार असाल तर मारलंच पाहिजे. अगदी बरोबर. त्यात काय चुकी नाहीये. बाळासाहेब जर असते ना तर ही गोष्ट घडलीच नसती. आणि तरी जर घडली असती ना तर ढोंगण्यांवर फटके दिले असते बाळासाहेबांनी. प्रत्येकाच्या ढोंगण्यावर फटके दिले असते. अगदी बरोबर. मग ते आता झालं नाहीये. ह्याच्यावरूनच असं वाटतंय की थोडी शिवसेना कमजोर झाल्यासारखी. शिवसेना, बघा, हा विचार आहे. तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील हा विचार आहे. ते अशा गोष्टीमुळे संपणार नाहीत. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा हा राजसाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. आणि उद्धव साहेब असतील किंवा राजसाहेब असतील, हे बाळासाहेबांच्या तालमीत घडलेले 2 नेते आहेत. त्यामुळे इथून कोणी गेलं ना तर तो पक्ष किंवा ते विचार संपत नाहीत. पुन्हा खालचा कार्यकर्ता पुन्हा घडत असतो. तो नेता होईल, तो नगरसेवक होईल, तो आमदार होईल, तो खासदार होईल. ही गोष्ट लिहून ठेवा तुम्ही. तुम्हाला जाणवेल ती गोष्ट. तुम्ही फॅक्टरी घडवताय इन शॉर्ट. हो, 100%. साहेबांचं भाषण आहे ते पण सुरुवातीचा 2 गेले तर 2 लाख करेन. आणि असंख्य वेळा, मी म्हणत नाही माझा पक्ष कधी फुटला नाही, असंख्य कार्यकर्ते, असंख्य नेते सोडून गेले, पण पुन्हा पुन्हा नेते घडत राहिले. बरोबर. पुन्हा पुन्हा कार्यकर्ते, नगरसेवक घडत राहिले. आणि इथून पुढे आणखीन घडणार, 100% घडणार. तुम्ही एवढी मेहनत घेताय पक्ष घडवायला, पण जेव्हा हे फुटून जातात त्यावेळेला वाईट तर वाटत असेलच. वाईट वाटतं ना. त्या प्रत्येक सहकार्यासोबत आम्ही काम केलेलं असतं. आम्हाला देखील वाईट वाटतं. बरोबर. आता असंख्य सहकार्यांचे स्वप्न वेगळे असतील, बरोबर, तर त्यात त्याला थांबवणं शक्य नाही ना. असंख्य वेगवेगळी कारणं असतात, त्यामुळे त्याला थांबवणं योग्य नसतं मग त्या गोष्टी. अगदी बरोबर. पण जे सत्तेत आहेत आता ते एक रूल अप्लाय करतायत की समोरच्याचा पूर्ण पक्ष फोडून काढायचा, म्हणजे काय उरणारच नाही त्यांच्यामध्ये. हे असं करत करत त्यांनी अख्खी शिवसेना संपवली. असे करत करत इतर पक्षांवरती पण जातील. तर मग तुम्ही तुमच्या पक्षाची बांधणी कशी करताय आतून? प्रत्येक जण कसा एकजूट राहिला पाहिजे त्यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी मध्यंतरी सभासद नोंदणी घेतलेली. असंख्य लोकांपर्यंत पोहोचून आपण सभासद वाढवतोय. प्रत्येक प्रभागात आपले शाखाध्यक्ष असतील, असंख्य पदाधिकारी असतील, त्याची पुनर्बांधणी जोरदार चालू झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेबांनी प्रत्येक जिल्ह्याला, शहराला संपर्क प्रमुख नेमलेले आहेत. मला वाटतंय गेल्या 2-4 महिन्यात साधारण 8 वेळा संपर्क प्रमुख आमच्या शहरात येऊन मिटिंगा झालेल्या आहेत. म्हणजे पक्ष बांधणीसाठी सर्वप्रथम संपर्क प्रमुख तेवढाच गरजेचा असतो की आमच्या काही गोष्टी आहेत त्या साहेबांपर्यंत पोहोचवणं, साहेबांच्या काही गोष्टी आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवणं. मग त्या पक्षवाढीच्या असतील, लोकांच्या सेवेच्या असतील, समस्या असतील, ते संपर्क प्रमुख आम्हाला देखील चांगले लाभलेत. त्यामुळे शहरात पुन्हा नव्याने प्रत्येक शहराला संपर्क प्रमुख लाभलेले, तसे आम्हाला देखील लाभलेले आहेत. प्रत्येक शहरात आता पुन्हा नव्याने मनसे उभी राहील, एवढं सांगेन मी. फळी मजबूत होत जाते, 100% मजबूत होईल जाईल, 100%. आता तुम्हाला सांगू ना, असंख्य आम्हाला फोन येतात. माझी नियुक्ती झाली गुरुपौर्णिमे दिवशी, परवा कल्याण शहराध्यक्ष विद्यार्थी सेनेची नियुक्ती झाली. त्या दिवशी नंतर असंख्य फोन येत आहेत, दादा आम्हाला देखील मनसेत काम करायचंय, आम्हाला देखील विद्यार्थी सेनेत काम करायचंय, तुमच्याशी जोडून आम्हाला काम करायचंय. बरोबर. त्यामुळे आता मनसे जी येणाऱ्या काळात उभारी घेईल ना, सर्वांना मागे टाकेल, एवढं सांगेन मी. विद्यार्थ्यांचा जास्त सपोर्ट भेटतो असं वाटतं. नक्की. कारण का विद्यार्थी सेना पहिली शिवसेनेची खूप मजबूत होती, आता मनसेची विद्यार्थी सेना खूप मजबूत व्हायला लागली. युथचं जास्त प्रेम दिसू लागलं आता मनसेवरती. आता जे शिवाजी पार्कला एक आंदोलन झालं होतं आता जस्ट, तेव्हा पण एका मुलीने ते पोलिसांची व्हॅन अडवली होती, तिचा पण सत्कार राजसाहेबांनी केला. काल साहेबांनी केला. तर विद्यार्थ्यांना खूप सपोर्ट केलं जात आहे. यासाठी असं वाटतंय की फळी एकदम चांगली निर्माण होईल आता. नक्की. बघा, सन्माननीय राजसाहेबांचं सांगणं आहे, जे काम कौतुकास्पद आहे त्याचं कौतुकच करायचं. म्हणजे आता सत्तेतल्या देखील पक्षाचं साहेबांनी अनेक वेळा कौतुक केलेलं आहे, जे चांगल्या कामांचं आहे. बरोबर. साहेबांनी आम्हाला जी शिकवणच दिलेली आहे, चांगल्याचं कौतुक करा, चुकीच्याचे वाबाडे काढा. अगदी बरोबर. आता परत मी एक मागच्या मुद्द्यावरती येतो. जसं मी बोललो की सत्तेत बसलेत ते इतर पक्षांना संपवतायत म्हणून, आता आठवलंय एक, जसा सोबतचा पक्ष शिवसेना
याच्यामध्ये सगळे आमदार फोडून ते घेऊन गेलेत. आमदार खासदार कोणी उरलं नाही. आता फक्त तर आदित्य साहेब ठाकरे आहेत, ते वरळीमधून आमदार आहेत. तर त्यांच्या बरोबर जे होते सचिन भाऊ अहिर, त्यांना पण फोडून ते भाजपमध्ये घेऊन गेलेत. म्हणजे त्यांची जी एक मजबूत होती ना, म्हणजे बोलता आपण मजबूती असते, जे कार्यकर्ते असू दे, आमदार खासदार असू दे, एकदम फोडून घेऊन गेलेत. तर आता असं मला तरी असं वाटतंय बघून की शिवसेनेचं सर्वात मोठा नाव, आता मोठा चेहरा हे आदित्य साहेब ठाकरे आहेत येणाऱ्या युथ मध्ये. तर त्यांनाच जर कमजोर केलं यांनी, तर मग ते पुढे कसे टिकतील? नाही, तुम्हाला मी सांगितलं ना, पक्ष सोडताना तो आमदार जात असतो, त्याचं मतदान नाही जात असं. मतदान तिथेच असतं ज्या पक्षाला, मी तुम्हाला काय सांगितलं, त्या चिन्हाला मतदान केलेला तो आमदार निवडून आला, तो मतदार तिथेच असतो त्या पक्षासोबत. त्यामुळे कुठे कमजोरी वगैरे येणार नाही, मला तरी वाटत नाही. येणारी निवडणूक तुम्हाला सांगेल, जी महापालिकेची निवडणूक झाली ना, तिथे आमच्या ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या असंख्य उमेदवारांना 8-8, 9-9, 10-10 हजार मतदान झालेलं आहे. मतदान कुठे गेलं का? अजिबात नाही. तुम्हाला मी काय सांगितलं, छोटंसं उदाहरण दिलं, माझं इंजिनचं बटन दाबलं जात नव्हतं. बरोबर. एका मशीनचा प्रॉब्लेम नव्हता, असंख्य मशीन, त्या गोष्टी होत होत्या. मतदान आम्हाला पडतंय, मतदार कुठे गेलेला नाहीये, तो ठाकरेंसोबतच आहे. बरोबर. जातो फक्त एक आमदार किंवा तो खासदार आणि त्याच्या बाजूच्या आजूबाजूचे टाळके. त्याच्या व्यतिरिक्त पक्ष सोडताना हा मतदार जात नाहीये त्यांच्या मागे. म्हणजे हे पक्ष दोन्ही जिवंत आहेत अजूनपर्यंत? 100% जिवंत आहेत. त्यांना हरवू नाही शकत? नक्की नाही. मजबूत होतील अजून मजबूत होतील. बघा, राजसाहेब ठाकरे हा असा व्यक्ती आहे ना, तो प्रत्येकाचा हवा असा वाटणारा नेता आहे, प्रत्येक राजकीय पक्षांना. त्याच्यावर टीका बघा, तेवढी झोडपून होणार नाही, कोणी करणार नाही, कारण की तो प्रत्येकाला हवा आहे ना. आज नारायण राणे असेल किंवा त्याचे 2 पुत्र असतील, साहेबांवर टीका करतात, अहो यांची लायकी होती का कोकणातून निवडून यायची? सन्माननीय राजसाहेबांनी सभा घेतल्यामुळे लाखोंच्या लीडने आलेत ते. बरोबर. आणि आज टीका करतायत. कळेल त्यांना, उद्या कळेल जाऊन. जर समजा भविष्यामध्ये मनसे जिंकली आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये, आणि तुम्हाला एखादा निर्णय घेण्यासाठी दिला की एखादा निर्णय घ्या चेंजेस करण्यासाठी, तर तुम्ही कोणता निर्णय घ्याल? बघा, महाराष्ट्रात सर्वात प्रथम महिलांवर अत्याचारांची संख्या खूप वाढलेली आहे. बरोबर. म्हणजे एका साईडला सरकार लाडकी बहीण योजना देते, 2,000 देते, 1,500 देते, पण महिलांवर अत्याचार होत आहेत त्याच्यावर काय करत नाहीये. असंख्य गुन्हे घडलेत. आणि त्यात भाजप काय करतोय, त्या बलात्काराला रंग देण्याचा प्रयत्न करतोय. तो हिरवा आहे की भगवा. जर तो मुसलमान असेल तर त्या उद्देशाने हिंदू मुस्लिम केलं जातंय. जर हिंदू मुस्लिमच भाजपला करायचं असेल तर मग स्वतःच्या पक्षात अल्पसंख्याक विभाग आहे, हजारो मुस्लिम, लाखो मुस्लिम, ते तिथे सभासद आहेत आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत. तिथे तुम्ही हिंदू मुस्लिम करत नाही आहात. सर्वात प्रथम तर मी तुम्हाला हेच सांगेन, महिलांवर होणारे अत्याचार जर थांबवायचे असेल, आणि आमच्या पक्षाकडे पहिला सत्ता आली ना, शिवरायांच्या काळात जे चौरंग करायचे ना, दोन्ही हात पाय छाटून, बरोबर, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, तिथे रंग नाही बघितला जाईल, त्या व्यक्तीला चौरंग केला जाईल, ही शिक्षा लागू होईल. तर आम्हाला खूप आनंद होईल. आणि माझा पक्ष सत्तेत बसला ना, सन्माननीय राजसाहेबांकडनं ही घटना घडेल, ही गोष्ट घडेल, एवढं नक्की सांगेन. खूप छान. कुठलाही तेव्हा भेदभाव नसेलच. आजचं जे सरकार आहे ना, ते काय होतं, रंग बघून चालणार आहे. मग तुम्ही रंग बदलून जर नागरिकांची माती जर भडकवणार असाल, मग स्वतःच्या पक्षात लाखो पदाधिकारी मुस्लिम कशाला हवेत तुम्हाला? बरोबर. भाजपाचा आहे अल्पसंख्याक विभाग, सगळे मुसलमान पदाधिकारी आहेत त्यात, त्यांना पुढे आणलं जातंय. मग तुम्ही जर त्यांना पुढे आणताय, त्यांना पदावर घेताय, अल्पसंख्याक विभाग काढताय आणि मुसलमान असंख्य त्या पदावर बसवले जात आहेत त्या पक्षाच्या माध्यमातून, मग तुम्ही लोकांची का माती भडकवताय कट्टर हिंदुत्व म्हणून? बरोबर, एकदम कट्टर हिंदुत्व. सन्माननीय राजसाहेबांनी कालच सांगितलं, मोदीजी बाहेर जाऊन सांगतायत बीफ एक्सपोर्टला माझा देश 1 नंबरला आहे. मग इथे गोरक्षक जे माझे मरतायत, जे माझे भावंड, गो हत्या होऊ नये म्हणून, बरोबर, गोरक्षक जे गाडी खाली जाऊन स्वतःचा जीव घालून जर त्या गोष्टी करत असतील, मग त्याला काय अर्थ आहे? जर हिंदुत्ववादी पक्षच ह्या गोष्टी वाढवतोय. अगदी बरोबर. आपला देश 1 नंबरवर गेला बीफ वरती, त्याला काय अर्थ आहे? मग आता तुम्ही जसं पाहताय, तर आत्ताचं सध्याचं राजकारण पाहता, एवढ्या दिवशी आपण बोललो, आजचा महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय? तुम्हाला वाटतंय का तो योग्य दिशेने चाललाय असं? तुम्हाला खरं सांगू का,
आत्ता जे महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल जे सरकार बसलंय ना, महाराष्ट्र सोडा योग्य दिशेने चाललेच नाहीये, अयोग्य दिशेने नेत आहेत. तुम्हाला सांगू ना, प्रत्येक टेंडर काढायचे आणि त्या टेंडर मागे टक्केवारी खायची. रस्ते चुकीचे बनवायचे, ब्रिजेस चुकीचे बनवायचे. 16-16 दिवसाला ब्रिज पडतायत, बरोबर. रस्ते कोसळले जात आहेत. बरोबर. ह्याला योग्य दिशा तुम्ही तरी म्हणाल का? नाही. टेंडर काढायचे, टक्केवारी खायची, या दिशेने महाराष्ट्र घेऊन चाललाय. महाराष्ट्र खरंच वाटतं का आपल्याला योग्य दिशेने जावा? नक्की वाटत असेल हो. तर ते योग्य माणसाच्या हाती दिला ना, सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या, नक्की महाराष्ट्र योग्य दिशेने जाईल. आणि सन्मान्य साहेबांचं एक भाषण आहे, मला माझ्या हाती सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेल. आणि ती गोष्ट होणार. सन्मान्याने राजसाहेबांच्या हातात सत्ता दिली ना, खरंच सांगतो तुम्हाला, सुतासारखा सरळ होईल महाराष्ट्र. ना कुठली टक्केवारी खाल्ली जाईल, ना कुठल्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे खाल्ले जाईल, मग तो रस्त्यात खड्डे नाही पडणार. असंख्य वेळा साहेबांनी नाशिकचं तुम्हाला सरळ उदाहरण दिलेलं. बरोबर. साहेबांनी कॉन्ट्रॅक्टरला दम दिलेला, कोणी पैसे मागायला आले द्यायचे नाहीत आणि तू देखील पैसे खायचे नाहीत. ते जे काही टक्केवारी ती रस्त्यावर लावायची, रस्त्यात खड्डा दिसला त्या खड्ड्यात घालून मारणार. त्या भीतीने ना कॉन्ट्रॅक्टरने पैसे खाल्ले, ना कुठल्या इतर पक्षांच्या नेत्यांनी पैसे खाल्ले, ना महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले. त्या कुठल्या साहेबांच्या भीतीपोटी कोणीच पैसे खाल्ले नाही. आज देखील नाशिकमध्ये जाल ना तुम्ही, राज साहेबांचं नाव काढलं जातंय. असंख्य प्रोजेक्ट आणले. अहो, फायनान्स उभं करणं स्वतःसाठी करायचं की लोकांसाठी हे देखील कळलं पाहिजे. आमच्या साहेबांनी असंख्य फायनान्स, मग टाटा असतील, बिर्ला असतील, ह्यांच्याकडून लोकांच्या फायद्यासाठी त्या शहरात उभे केलेले आहेत फायनान्स, आणि त्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट उभे केलेले आहेत. बरोबर. आत्ताचं तुम्ही सरकार बघाल ना, फायनान्स उभं करतंय, पण माझ्या पोराला शिकवण्यासाठी, माझ्या पोराला बाहेर देशात नेण्यासाठी, माझ्या पोराच्या बाहेर देशात व्यवसाय वाढवण्यासाठी हे फायनान्स गोळा करतंय. आज अदानीला प्रत्येक प्रोजेक्ट का दिले जातात? तो बरोबर फायनान्ससाठीच ना. अगदी बरोबर. म्हणजे स्वतःच्या फायनान्ससाठी देश बुडवणारा नेते एका साईडला, आणि कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता ते पैसे माझ्या शहरासाठी लागतील, माझ्या महाराष्ट्रासाठी लागतील, माझ्या नागरिकांसाठी लागतील, हा विचार करणारा माझा नेता राजसाहेब ठाकरे एका साईडला. हा विषय. पण मग ह्या ज्या गोष्टी बोललात तुम्ही, ह्या सामान्य लोकांपर्यंत जास्त पोहोचत नाहीत किंवा वारंवार त्या गोष्टी फ्लॅश होत नाहीत. बघा, असंख्य वेळा काय होतं माहितीये का, हे पोहोचवणं काम हे मीडियाचं आहे. बरोबर. मी प्रत्येकाला दोष नाही देणार, पण असंख्य मीडिया हे विकले गेलेले आहेत. तेच नसतील, आमच्या साहेबांचंच वाक्य आहे, ते विकले गेले नसतील पण त्यांचे बाप विकले गेलेले असतील. ते जे प्रतिनिधी असतात त्यांना देखील काम करता येत नाही ना त्या पद्धतीने, ते चांगल्या गोष्टी पोचवू शकत नाहीयेत. आज असंख्य साहेबांची भाषणं आहेत, ती गोष्टी पोचवू शकत नाहीयेत. सन्मान्य राजसाहेबांनी 2014 साली प्रत्येक पत्रकार विचारत होता, कुठे गेली तुमची ब्ल्यू प्रिंट, कुठे गेली तुमची ब्ल्यू प्रिंट. म्हणजे एवढ्या वेगळ्या पद्धतीने विचारणे त्यांची चालू होती. आणि जेव्हा ती ब्ल्यू प्रिंट आली तेव्हा का नाही तुम्ही बघितली, का नाही तुम्ही प्रसारित केली, का नाही तुम्ही मीडियापर्यंत पोहोचवली, लोकांपर्यंत पोहोचवली, तिथे का थांबलात तुम्ही? ती जेव्हा प्रसारित झाली ना, तेव्हाच तुम्हाला दाखवणंच तुम्ही बंद केलं. जर तो नेता महाराष्ट्रासाठी एवढा विचार करतोय, त्याचं विजन त्यात बघाल ना तुम्ही, हैराण होऊन जाल. आणि करू शकतात. आत्ता सत्तेत असलेले देखील नेते करू शकतात, करत नाहीयेत. आता इतके वर्ष तुम्ही राजकारणात आहात, जसं प्रत्येक मराठी माणसाच्या घरी सांगितलं जातं मुलाला की राजकारणात जाऊ नकोस म्हणून, कारण का ते वाईट गोष्ट आहे, चांगलं नाहीये. तुमच्या मते काय, राजकारण चांगलं आहे की वाईट आहे? कसं आहे, सगळेच नेते एकसारखे असतात हा गैरसमज आहे लोकांमध्ये, त्यामुळे चांगल्या नेत्याकडे दुर्लक्ष होतंय. बरोबर. ह्या कारणामुळे प्रत्येक व्यक्ती बोलत असेल राजकारण हा, पण मी तुम्हाला सांगेन, राजकारणात यावं, तरुणांनी तरी खास करून राजकारणात यावं तरुणांनी तरी यावं, कारण की ती आपली पुढची पिढी आहे आणि महाराष्ट्रात काय हवं नको ते त्यांना जास्त माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणात यावं आणि त्या पुढच्या गोष्टी कराव्यात, माझं तर हेच सांगणं असेल. एखादा नवीन तरुण असेल तर तुमच्याकडे आला तो विचारण्यासाठी की मला राजकारणात यायचं आहे, तर त्याला तुम्ही काय संदेश द्याल? नक्की माझ्या पक्षात सहभागी करून घेईन, त्याच्या शहरासाठी, महाराष्ट्रासाठी काही उपाययोजना असतील, ते विद्यार्थ्यांच्या काय गोष्टी असतील ऐकून घेईन, त्या पार पाडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करेन. शहरात बघा, असंख्य विद्यार्थी
असंख्य विद्यार्थी हे शिक्षणानेच नाही तर क्रीडानी पण पुढे गेलेले आहेत. अगदी बरोबर. हा? आणि महाराष्ट्रात असंख्य जागे असेल, माझ्या शहराचा विषय सांगतो तुम्हाला, मैदानच नाही राहिलेले आहेत. हम्म. बरोबर. विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न आहेत, तो कसा जाईल पुढे जर अगदी खेळासाठी मैदानच नाही आहेत. भूमाफियांनी सत्ताधाऱ्यांशी मिळून हम्म. जागोजागी बिल्डिंगी बांधलेले आहेत, बरोबर. झाडं तोडली जात आहेत, त्या मैदानं नाहीच आहेत. अगदी तो विद्यार्थी जाईल कसा पुढे? तर असे असंख्य प्रश्न असणारे विद्यार्थी जर माझ्या पक्षाशी जोडले जातील, हम्म. माझ्या विद्यार्थी संघटनेशी जर जोडले जातील, हम्म. त्यांच्यासोबत काम करून त्या गोष्टीचा पाठपुरावा करून नक्की न्याय देऊ. खूप आमच्या देखील हाताला बळ मिळेल ना त्या गोष्टी वाढल्याने. हम्म. त्यामुळे कुठलाही येणारा विद्यार्थी पक्षात काम करण्याला तिला तेच सांगेन मी, नक्की या, तुमच्या सोबत आपण काम करू, पक्ष संघटना वाढवू. पक्ष संघटना जेव्हा वाढेल तेव्हा आपण प्रत्येकाशी लढायला भिडायला तयार असू हम्म. आणि जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती हम्म. करून घेऊ. खूप छान. जसं तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं, तर त्यांच्या पालकांना काय सांगाल? नाही, पालकांचं असंख्य वेळा आहे ना, हम्म. काय होतं, प्रत्येक पालकांना वाटतं की माझा पोरगा हेच झाला पाहिजे, माझा पोरगा तेच झाला पाहिजे. बरोबर. मी पालकांना सांगेन, एवढंच सांगेन, त्याची आवड कशात आहे हम्म. त्याची आवड जाणून घ्या. आज सचिन तेंडुलकर असतील, लताताई मंगेशकर असतील, ह्या देखील त्या त्या क्षेत्रात मोठ्या झाल्यास ना. बरोबर. लताताई गायक झाल्या, मोठ्या त्या बरोबर. क्षेत्रात मोठ्या गायिका झाल्या. सचिन तेंडुलकर असतील, क्रिकेटर झाले. तर आपल्या विद्यार्थ्याची आवड काय आहे ती जाणून घ्या. हम्म. उगाच त्या प्रत्येक गोष्टीत प्रेशर करून ना, मग असंख्य जागी काय होतं माहितीये का, मी खूप वेळा ऐकले, आत्महत्या करतात 10वी-12वी नापास झाली. हम्म. काही वेळ येते, बरोबर. त्या गोष्टीत देखील टाका ना त्यांना, त्यांची आवड जाणून घ्या. अगदी बरोबर. आणि असंख्य वेळा अशा काही गोष्टी असतील, आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे आता जर बोललात तुम्ही, तुमच्याशी संपर्क साधा, एखाद्याला गरज असेल तर तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार तो? माझ्यापर्यंत पोहोचणं हम्म. म्हणजे नुसतं माझ्यापर्यंतच पोहोचणं नाही, बरोबर. माझ्या पक्षातल्या तिथल्या स्थानिक कुठल्याही कार्यकर्त्याची जरी संपर्क साधला ना, हम्म. त्या व्यक्तीला मदत होईल. मग असंख्य जागी मनसेच्या शाखा आहेत, असंख्य जागी मनसेचे शाखाध्यक्ष आहेत, हम्म. पदाधिकारी आहेत. हम्म. आपल्या सोसायटी बिल्डिंग मध्ये देखील पदाधिकारी असतील. त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून आपण समस्या जरी मांडल्या ना, ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. आम्ही तुमच्यासाठी उभे राहू. बरोबर. खूप छान. जर तो कुठल्या दुसऱ्या पक्षाचा जरी असेल तरी तुम्ही मदत कराल? तुम्हाला सांगू का, हा. मी मध्यंतरी स्टेटस टाकलेली बघा, हा. एका कार्यकर्त्यांनी माझ्या स्टेटस टाकलेली. ती गोष्ट अशी होती, भारतीय जनता पार्टीची महिला सेनेची पदाधिकारी हम्म. तिच्या काहीतरी परिसरातल्या 2 विद्यार्थ्यांचे पगार बाकी होते, विद्यार्थिनींचे, हम्म. आणि ते मी काढून दिले. हो. तिला एवढा आनंद झाला, तिने स्क्रीनशॉट मध्ये लिहिलेलं, आमच्या पक्षाचे कुठेही कामी येत नाहीत, पण अंकुश दादांनी ते काम करून दिलं. तो तो आपल्याला तेवढा आनंद होतो ना. हा. बघा, माझं काम करण्याचं माध्यम काय आहे, माझा पक्ष आहे. हम्म. आणि कुठेतरी माझा पक्ष वाढतोय बरोबर. आणि इतर पक्षातला पदाधिकारी देखील माझ्या पक्षाचं कौतुक करतोय. माझ्यासाठी अजून कार्यकर्त्याला आनंदच आहे. हीच सर्वात मोठी पोचपावती आहे. तर जसं बोललात तुम्ही, पण एक आहे की तुमच्या पक्षाकडेच का यावं? इतर पक्ष सुद्धा आहेत, असं काय आहे तुमच्या वेगळ्या पक्षामध्ये असं? बघा, सन्मान्य राजसाहेब असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, हम्म. हा कार्यकर्त्यापासून नेता घडवणारा पक्ष आहे. बरोबर. तुम्ही इतर पक्षात जाल ना, तुमची किंमत नाही तेवढी. जर तुमच्याकडे मोठ्या गाड्या, मोठ्या बंगल्या असतील ना, हम्म. तुम्हाला पद दिलं जाईल. माझ्या पक्षात काम आणि निष्ठा पाहून पद दिलं जातं. तुमच्या समोर असंख्य उदाहरणं आहेत, त्यातलं एक मी. हो. तर 16 वर्ष तुम्ही आता मनसेमध्ये आहात, ह्याच्या पुढे पण मनसेमध्येच राहणार? मी सांगू का, हा. शेवटच्या श्वासापर्यंत. हा. आता शेवटचा श्वास कधी असतो? एकदम शेवटच्या श्वासापर्यंत सन्मान्य राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच माझा पक्ष आणि तोच माझा नेता आणि तोच माझा झेंडा. एकनिष्ठ राहणार. सदैव एकनिष्ठ, सदैव एकनिष्ठ. त्याने काय दिले तुम्हाला असं? माझ्या पक्षाने मला खूप काही दिलंय, त्यातलं महत्वाचं म्हणजे माझं नाव. हम्म. मी गेल्या 17-18 वर्षापूर्वी कोल्हापूरवरनं आलेला सर्वसामान्य घरातला एक पोरगा, हम्म. जे हिथं आल्यानंतर मला राजसाहेब कळाले आणि त्यांच्या प्रवाहात वाहून गेलो. असंख्य गोष्टीत कामं करत गेलो, हम्म. पण त्या पक्षाच्या लेबल खाली करत गेलो. तो पक्ष माझ्या मागे उभा राहिला आणि त्या पक्षामुळे आज मला हे जे नाव भेटले, त्या पक्षामुळे. हम्म. बघा, प्रत्येक गोष्टच पक्षाने काय दिलं, हम्म.
प्रत्येक गोष्टचा पैसा असू शकत नाही, बरोबर. नाव देखील असू शकतो. पैसा आज उद्या मी कमवेनो, नाव विकत घेता येत नाही. ते नाव मला माझ्या पक्षाने दिलंय. बरोबर. येणाऱ्या काळामध्ये कोणती पदं तुम्हाला असं आवडेल पदांवरती काम करायला? नाही, आज देखील आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या पदावर देखील आहे ना मी आज. तर कल्याण पूर्वेत विद्यार्थ्यांचा आवाज हा जोरदार असेल, ठळक असेल, ठळक असेल. घाबरणार नाहीत, नाही, म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाठीशी बळ आल्यासारखं. नक्की नक्की. माझ्या मागे ठामपणे आमच्या विद्यार्थी सेनेचे नेते अमित साहेब ज्या ताकदीने उभे आहेत ना, त्या पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या मागे कल्याण शहरात मी उभा आहे. खूप छान, खूप छान. कारण का हीच ताकद कमी होती असं वाटतंय, हीच गरज कमी होती विद्यार्थ्यांच्या पाठीशी. पण त्यांच्यावरती अन्याय होत असतील नसतील कोणाला माहिती. आपण बाहेरचं राजकारण बघत असतो, विद्यार्थ्यांवरती पण खूप अन्याय होतात. आणि आता मनसेने एवढ्या जोरदार प्रकारे बघायला गेलं तर हे उठवून धरलंय विद्यार्थ्यांची गोष्टी, विद्यार्थ्यांसाठी काही करणं खूप चांगलं उचलून धरलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना पण चांगलं बळ आले आणि त्याच्यातूनच एखादा नवीन नेता, चांगले कार्यकर्ते घडू शकतात. खूप छान. मी तेच आव्हान करेन ना, मी प्रत्येक विद्यार्थ्यांना आव्हान करेन, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सभासद नोंदणी चालू झालेली. आमच्या सोबत काम करायला आपण सर्वांनी सहभागी व्हा. आपल्याकडे असंख्य गोष्टी असतात ज्या शहरात व्हाव्या, ज्या विद्यार्थ्यांसाठी करता याव्यात. हे असंख्य प्लॅन्स, असंख्य गोष्टी ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोक्यात असतात. बरोबर. त्या गोष्टी आम्हाला सांगा, त्या पूर्णतास न्यायचा प्रयत्न आम्ही करू. त्यामुळे प्रत्येक असंख्य माझ्या कल्याण शहरातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी आव्हान करेन, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत सहभागी व्हा, सदस्य व्हा. कोणीही सदस्य होऊ शकतं पूर्ण महाराष्ट्रातून. महाराष्ट्रातून सर्व सदस्य होऊ शकतात. खूप छान. खूप सन्माननीय अमित साहेब असतील, MNS अधिकृत, मनविषय अधिकृत असेल, प्रत्येक पेजेसला लिंक दिलेली आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात ऑफलाईन फॉर्म भरून तुम्ही सभासद नोंदणी करता येत नसेल तरी ऑनलाईन सभासद नोंदणी करू शकता. तुम्हाला स्कॅनर, लिंक, माझ्याशी संपर्क करा, मी तुम्हाला पाठवून देईन. खूप छान. मनसेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी संपर्क करा, तो तुम्हाला पाठवून देतील. पण राजकारणात या, आणि राजकारणात जर यायचं आहे ना तर चांगला नेता बघून या. आणि चांगला नेता माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही, असंख्य जनतेच्या म्हणण्याप्रमाणे एकच नेता आहे, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. म्हणजे तुमच्या राजकारणाची सुरुवात, तुमच्या एखाद्या राजकीय पक्षाची जर सुरुवात करायची असेल तर ती चांगल्या पक्षानेच करा, ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. खूप छान. तिथूनच पुढे या, म्हणजे खूप मोठे व्हाल. मी पुन्हा एकदा सांगतो, मी माझं उदाहरण सातत्याने देतोय. सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आज ह्या पदावर बसवला जातोय. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर. खरंच अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी. अजून पुढे जाऊन अजून मोठी पदं भेटतील तुम्हाला. नक्की. सन्माननीय राजसाहेब ठाकरे जे संधी देतील, सन्माननीय अमित साहेब ठाकरे जी संधी देतील, ती भुसवायला, ती पेलायला समक्ष ताकदीने उभा राहील. खूप छान. असेच तुम्ही अजून चांगले काम करत राहावे हीच आम्ही तर प्रार्थना करू शकतो. खूप छान गोष्टी सांगितल्यात तुम्ही, खूप गोष्टी क्लिअर पण केल्यात. जसं आपण स्टार्टिंगला विचारलं की हफ्त्यांवरून असू दे किंवा मारहाणीवरून असू दे, त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू असतं ते आपल्याला आज क्लिअर झालंय. आपल्याला फक्त एक जर आणि तर, जसं मी बोललो होतो, जर आणि तरचा भाग दाखवला जातो की मनसेला जाऊन मारतात आणि येतात आणि एखाद्याला न्याय देतात, बस. पण त्याच्या आधी काय झालेलं असतं आणि त्याच्यानंतर काय होतं ते त्यांनी खूप चांगल्यारीत्या आपल्याला समजावून सांगितलं. असेच तुम्ही कामं करत राहावं हीच तर मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. कारण का तुम्ही सत्तेत नाही आहात तेव्हा जर एवढा आवाज उठवू शकता, तर जेव्हा सत्तेत येणार तुम्ही तेव्हा काय होईल आणि किती बदल होईल हे याच्यावरून समजू शकता आपल्याला. मी कोणत्याही पक्षाच्या साईडने बोलत नाही, आपण पॉडकास्ट करतो, कुठल्याही पक्षाच्या साईडने बोलत नाही, पण काही गोष्टी असतात की खरोखर मांडल्या गेल्या पाहिजेत. मनसे जे कामं करते खूप लोकांना आवडत नसेल, भरपूर लोकांना आवडतं, कारण का त्यांची स्टाईल वर्किंग वेगळी आहे, पण न्याय मिळवून देतात. त्यासाठीच ते आजपर्यंत जिवंत आहेत आणि अजून म्हणजे फुलत राहतील, खूप मोठे होत राहतील. तर आजचा पॉडकास्ट सर मी आता इथे थांबवतो दादा. याच्या पुढे अजून आपण करत राहू असे पॉडकास्ट, पण जाता जाता थोडंसं परत एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी असू दे किंवा मराठी माणसासाठी असू दे, थोडंसं काही 2-4 शब्दात सांगा. नाही, माझं जनतेला हेच सांगणं आहे, महाराष्ट्रात जेव्हा निवडणुका होतात ना तेव्हा मनसेच्या प्रत्येक पदाधिकारी, उमेदवाराच्या मागे तुम्ही ठामपणे उभे राहा. बरोबर. महाराष्ट्रात कुठलीही घटना घडो,
जर तेव्हा आपल्याला शिवतीर्थ आठवत असेल तर त्या शिवतीर्थावर गेलेल्या प्रत्येकाला न्याय मिळतो ना, ती गोष्ट निवडणुकीपर्यंत तरी विसरू नका. बरोबर. काय होतं, असंख्य वेळा झालेल्या गोष्टी लोक विसरून जातात आणि मग त्या प्रत्येक निवडणुका आल्यानंतर मग दुसरा नेता ठरवला जातो. ती मात्र चूक करू नका. सन्माननीय राजसाहेब ठाकरे मराठी माणसांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. त्या नेत्याच्या मागे एकदा निवडणुकीत तुम्ही ठामपणे सगळे उभे राहा. जाती पाती सोडून राजकारण करणारा हा नेता आहे. कुठल्याही जाती धर्माला मानत नाही तो. त्याला एकच जात आणि एकच धर्म समजतो, तो म्हणजे महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रासाठी तळमळीने तडफडीने तो नेता काम करतो. त्याच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभा राहा. मी जाता एवढंच सांगेन. खूप छान. येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला सांगेन, निवडणुका खूप लांब आहेत, पण तरी मी आव्हान करेन की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसेच्या प्रत्येक उमेदवारांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभे राहा. महाराष्ट्र वाचवायचा असेल, मराठी भाषा टिकवून ठेवायची असेल, मराठी माणूस जर या महाराष्ट्रातून आणि मुंबईतून हद्दपार करायचं नसेल ना, त्यासाठी राजसाहेब ठाकरेच पाहिजे. खूप छान सांगितलं आणि अगदी बरोबर सांगितलं ती गोष्ट. दादा, आवडता घेतोय आता. जसं आपण प्रेम राजसाहेबांच्या भाषणावरती दाखवतो, त्यांच्या गाण्यांवरती दाखवतो, तसंच आपण प्रेम जेव्हा ईव्हीएमचा जो बटन असून त्याच्यावर पण दाखवा, हेच मी प्रार्थना करू शकतो आणि आवाहन करू शकतो. मी MH टॉक्सचे देखील आभार मानतो आणि गणेश भाऊंचे देखील आभार मानतो की ते वेळात वेळ काढून आले, माझी मुलाखत घेतली. त्यांचे काही प्रश्न अवघड म्हणता येणार नाहीत, पण काही मजेशीर प्रश्न होते, काही चांगल्या गोष्टी होत्या. त्या प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर मी दिले असं मला तरी वाटतंय. तुम्ही बघा आणि मला कळवा देखील. नक्की. तुम्ही कमेंट्स मध्ये काही असेल, तुमचे विचार असतील, काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल, तुम्ही नक्कीच सांगू शकता आपल्याला कमेंट्स मध्ये. चला तर आजचा पॉडकास्ट मी आता आवडता घेतोय. दादा धन्यवाद. लास्ट वेळा धन्यवाद. बघत राहा MH टॉक्स.